झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण आतापर्यंत खूप मोठ्या मूर्त्या पाहिल्या, पण काही लहान घरगुती मूर्त्या पण इकडे आहेत। जसं तुम्ही पाहताय की फक्त मोठे कारागीर नाही तर आमची साक्षी नावाची छोटी कारागीर सुद्धा या कामात अगदी मग्न आहे आणि खूप सुंदर ती पेंटिंग करते। या आपण घरगुती, जसं मी मगाशी म्हणालो की घरगुती मूर्त्या घरात यूज करू शकतो, कारण की काही फारच मोठ्या होत्या आतापर्यंत आम्ही जे दाखवल्या तुम्हाला। somehow मला त्या सिंहासनाबद्दल खूप फॅसिनेशन आहे। आय डोंट नो व्हाय। खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी केलंय आणि पेंटिंग इतक्या सुंदररित्या ते करतात। आय एम बीइंग रिपिटेटिव्ह, पण अगेन हॅट्स ऑफ। गणेशोत्सवाशी माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत। मला आठवतं नागपूरला असताना, म्हणजे आमच्या कॉलनीत गणपती बसतात, तर दर कल्चरल नाईटला, म्हणजे अगदी सेकंड स्टँडर्डमध्ये असल्यापासून दर कल्चरल नाईटला मी काही ना काही छोटा मोठा परफॉर्मन्स करायचो। माझे आई बाबा खूप सपोर्ट करायचे त्यासाठी मला, आणि त्यामुळे आज जेव्हा कोणी विचारतं की ते ॲक्टर म्हणून तुला प्रोत्साहन किंवा तुला इन्स्पिरेशन कुठून मिळालं, तर त्याचं श्रेय मी नक्कीच आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवाला देईन। आणि त्यामुळे हा सण मला जास्त जवळचा वाटतो आणि मी खूप 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 धमाल करतो। मला आशा आहे, खात्री आहे, तुम्ही पण खूप धमाल कराल। बाकी काय, गणपती बाप्पा मोरया। झी 24 तास एक पाऊल पुढे।